चला सामना सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानामध्ये गेली. सिद्धेश मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय शुभम आता बदल केला गेला ओपनिंग पेअर मध्ये, जिथे मात्र सोमनाथ होता त्याला आता आपण पाहतोय थोडस बॅकफुटला ठेवलंय. 3 षटकांची लढत आहे. चला फिल्डिंग लावायची शिवसंघ, हा शेवटचा पुकार आहे. लेट्स प्ले गेम ऑन गोल ट्रॅक वरती. गोलंदाज हर्षद सलामीची जोडी मैदानामध्ये गेली. शुभम आणि सिद्धेश स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. शुभम आहे सॉरी सिद्धेश आहे नॉन स्ट्राईक एंडला शुभम. या दरम्यान आपण पाहतोय संतोषजी जाधव साहेबांचं शुभागमन झालंय. आमचा संतोष दा विनंती असेल आपण यायचंय मंचावरती. मिस टाइम डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक सुटलाय झेल आणि जीवनदान मिळालंय. ते मात्र सिद्धेशला जरा मागच्या मॅच मध्ये बडवल्या होत्या धावा. 34 एका हाती केला लढवत असताना त्यानं मिळवून दिला होता आपल्या संघाला विजय. मिस टाइम होता. आणि आपण पाहतो आमच्या मंचाच्या डाव्या साईडला नक्कीच दीपक पारडी यांचं वडापाव अंडापावचं स्टॉल आहे. आणि नक्कीच ज्यांना कोणाला आस्वाद घ्यायचा असेल आपण नक्कीच घेऊ शकता. पुढचा बॉल हुक केलाय, सरळ फोर्स केलाय, हॅमर केलाय, चाललाय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या वरती चौकार, तिसरा बॉल डॉट. 3 षटकांची लढत आहे. मॅन्डेटरी पॉलचं पहिलं षटक असणार आहे आणि आता पाहावं लागेल पहिल्या षटकामध्ये तर आता किती धावा खर्च केल्या. हर्षद कमी केल्या तर जितक्या धावा कमी कराल तितक्या धावा आपण बचावू शकता सेकंड इनिंग मध्ये बस रन करण्यासाठी. पुढचा बॉल थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस आहेत. ऑन साइडला टर्न केला, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक सुखी होणार नाही. पकडलाय काउफील्डला, एक अप्रतिम झेल. फलंदाज शुभम. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सोमनाथ गेला. पहिला बॉल कट केला, थर्ड मॅनला बीट करत चाललाय चेंडू. आपण पाहतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, शॉर्ट थर्डला, चौकार.
रक्षक होते मात्र कदाचित शिल संघाचे कॅप्टन आहेत तिथे आणि त्यांना सोडला हा जाईल आली एक सिंगल धाव त्या फलकावर एका षटकानंतर पाहतो आपण धावा जमवल्यात साई लंडोने संघानं एका षटकानंतर एक गडी बाद 10. यस आपण पाहतोय धाव फलकावर 10 आहेत एका ओव्हरच्या अंती. आपली मॅच आहे लोअर फुलटॉस क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून आपण पाहतोय घडलंय काय बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय षटकार. पुढचा बॉल आणखीन एक उडवलाय बिग हिट सरळ चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. हॅलो 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 किधर आहे याच दरम्यान आपण पाहतोय आशिषजी मोरे साहेबांचं शुभ आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आणि विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न. आता 2 बॉल 2 षटकार सोमनाथच्या बॅट मधून सोमनाथ जाधव नाम काफिया. पुढचा बॉल स्लोवर पद्धतीचा आणि आला डॉट आणि नक्कीच आपण पाहतोय आशिषजी मोरे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नक्कीच आर्थिक हातभार लाभला गेलाय. पुन्हा एकदा त्यांचा आपण आभार आणि धन्यवाद मानूया. सातत्याने या स्पर्धेमध्ये खूप सारे असे मान्यवर आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगला स्पर्धेसाठी हातभार लाभला गेलाय. फुलना फुलाची पाकळी आशिषजी मोरे साहेबांचा विचार केला तर दोनेवाडी प्रत्येक टुर्नामेंट मध्ये त्यांचा मोलाचा हातभार असतो. मात्र इथे घडलं काय मिस टाइम फटका सरळ पकडलाय झेल लॉंगरला आणि सोमनाथ जाधव इथे होईल बाद. कट केलाय शॉट थर्डला क्षेत्ररक्षक आपण पाहतो आहेत तिथे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे आहेत एक या बॉल वरती सिंगल आले. न्यू बॅट्समन मैदानामध्ये रोहन 1 आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि सिद्धेशला फक्त यातला 1 बॉल खेळायला मिळालाय जो मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता कारण सोमनाथनं या मॅच मध्ये धुरा घेतली. ऑन साइडला विकेट काढण्याचा प्रयत्न मिस टाइम आहे डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि सुटलाय झेल सुटल्यानंतर आता आपण पाहतोय या बॉल वरती आल्यात धावा त्या 2 धावफलक आपण पाहतोय पुढे सरकेल. यस षटकाची समाप्ती झाली. पंचांचा तो निर्णय आला. 3 षटकानंतर आपण पाहतोय 12.50च्या सरळ जमवल्यात संघ साई लंडोने संघानं 2 गडी बाद 25.
संतोष बॉलर आपण पाहतोय तिसऱ्या ओव्हर मध्ये आता संतोष यांना बोलवलं गेलंय. धावफलकार एकंदरीत आहेत 25. यस संतोष आलेले आहेत. शेवटचं षटक स्ट्राईक एंडला रोहन. पहिला बॉल काय फेकलाय वेगानं लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना पहिला बॉल आलाय डॉट. या सर्वांना आमचे साथी समालोचक अंकुशजी निरगुडा साहेबांचं देखील सहर्ष स्वागत करूया स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील आगमन झालंय. यांचा आवाज गेल्या 4 दिवसामध्ये आपण ऐकतोय. अत्यंत असे टॅलेंटेड आणि यंग समालोचक आहेत पनवेल विभागाचे. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल संतोष. अजून एक डॉट येईल का मात्र निर्णय काय पंचांचा पाहावा लागेल. यस वाईट बॉल आहे डाऊन द लेग. पडल्यानंतर जो लेफ्टीला अँगल भेटतो तो कदाचित भेटला गेला आलाय बॉल तो डॉट. यस ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. चेंडू पडला थोडासा लेग स्टंपच्या बाजूने गेला. वळण त्यानं कमी घेतलं आणि व्हाईट बॉल आलाय. कमांतर धाव. दाफलकार बनल्यात 26. बनल्यात. हा बॉल आपण पाहतोय हे खराब आहे मात्र मैदानामध्ये घडतंय काय. कुठला फलंदाज बाद आहे पाहावं लागेल. नो बॉल आहे का पंच. यस इट इज नो बॉल. आणि इथून आता फ्रीडचा बॉल जरूर असणार आहे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज आपण पाहतोय. बाद कुठला झालाय. यस DRSची मागणी केली गेली. शैलेश सर आमच्या समोर जोडले गेलेत. नक्की फलंदाज कुठला बाद आहे. नो बॉल तर आहे यात मात्र शंका नाहीये. यस क्रॉसिंग झाली आहे की हे पाहावं लागेल. आणि स्ट्रायकर एंडचा फलंदाज बाद असणार आहे. सिद्धच सेफ आहेत सध्याच्या घडीला तरी. आणि नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्रीट असणार आहे. नो बॅट्समन आपण पाहतो मैदानामध्ये कोण जाईल. हर्षल मैदानामध्ये आता एंटर होतोय. आणि हर्षल स्ट्राईक एंडला असेल कारण स्ट्राईक एंडला रोहन बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात. दोन बॉल फेकले गेलेत. हर्षल आलाय. चला स्पीडअप करायचंय. स्ट्राईक एंडला हर्षल टर्न करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. नो बॉलचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. सिद्धेचा विचार केला. चला बेनशील्ड संघाचा संगणक आपण उपस्थित असाल तर आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नो बॉलचा बॉल आलाय डॉट. 3 बॉल नंतर दाफलकार धावा आहेत 26-27 आहेत कारण नो बॉल होता तो देखील काउंट केला गेलाय. 26 नंतर नो बॉल 27 झाल्यात. आणि पंचांना नो बॉल घोषित केलाय. कदाचित ओव्हर स्टेपिंगचा पायाला लागून चाललाय चेंडू. सरळ आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये पंचांच्या बाजूनं मात्र इथे आलाय नो बॉल. नो +1 एकंदरीत 2 धावा मिळतील. 29 ही धावसंख्या धाव पुस्तकावरती आता पाहायला मिळणार. यस 2 बॉल आहेत पंच माफी असावी कारण हा बोलणं. पहिला डॉट नंतर वाईट त्यानंतर येस नो प्लस विकेट होती त्यानंतर डॉट आणि त्यानंतर पुनश्च एकदा नो बॉल. एकंदरीत 2च बॉल झालेत. चला बेनशील्ड संघाचा संगणक यायचंय. आणि
इथून आपण पाहतोय फिटचा बॉल आहे, पुढे एकदा ओव्हर स्टेपिंग केलंय संतोषनं. 2 मध्ये 4 तडा खर्च केला, त्यामध्ये टाकले 2-9. 29 बनल्यात. स्ट्राईक खेळला आता सिद्धेश ला शेवटी स्ट्राईक भेटली. यस, पंचानं इशारा केलाय. इथून घडलंय काय मैदानामध्ये, बॉल तर डॉट आलाय, मात्र पायावरती आदळला. कदाचित बॅटची लिडिंग एज असावी किंवा पिचिंग पंचानं पाहिली आहे. यस, पिचिंग खूपच बाहेर बॉलची. डॉट बॉल आलाय. 29 बनल्या. 3 बॉलचा खेळ शिल्लक या. स्ट्राईक खेळला सिद्धेश. लोवर फुल टॉस, डाऊन द बॉल, पिंटू पकडलाय झेल आणि फलंदाज सिद्धेश बाद. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन मैदानामध्ये पवन. 29 नो बॉल टाकूनही 4 धावा खर्च केल्यात संतोषांनी. पुढचा बॉल व्यवस्थित टायमिंग नाहीये. ऑन ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. मिड विकेटला सेकंडचा कॉल असणार आहे. ओव्हर थ्रो, बॅकअप जाऊन सरळ चेंडू बॅकअपच्या हातामध्ये पडला. अन्यथा 1+4 देखील मिळाल्या असत्या, मात्र एक सिंगल आले. 31 बनल्यात. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील पूर्वार्धात. आता मैदानामध्ये शिल्लक असताना किती धावा जमवल्या जातील. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पवन. हरीश ज्यांनी मागच्या मॅच मध्ये चांगली फिल्डिंग केली होती. लोवर फुल टॉस आहे, बॅटशी लीडिंग एज, सरळ चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट आलाय. नशिबाचा चौकार. 4 धावा आणि पहिल्या सत्राचा मैदानामध्ये खेळ झालाय संपन्न. इथून आपण पाहतोय जमवल्यात धडपडत पडत धावफलकावर धावा. एकंदरीत 35 आणि 36 धाव्यांचं टार्गेट असणार. चला यापुढे होणार सामना. एका बाजूला संघ असणार आहे आदर्श 11 आणि त्यांच्या विरोधात आपण संघ पाहणार आहोत बेंडशीळ. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या, जिथे मात्र जोडले जातील आमचे साथी समालोचक अंकुशजी निरगुडा सर. थँक्यू सो मच. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आजच्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिक मायबा प्रेक्षकांचा छापा इज कॉल अँड छापा. टॉस जिंकलाय दादा बेडीशील या संघानं. सर्वप्रथम निर्णय काय असेल या मॅच मध्ये? पेंडिंग ठेवतो निर्णय पेंडिंग आहे का? सर्वाधिक खऱ्या अर्थाने हा डेफिनेटली. आयोजनाविषयी 2 शब्द काय असतील? आयोजन खूप मस्त केलेलं आहे आणि आम्हाला खेळायला इथं चान्स दिल्याबद्दल मंडळाचे आभार मानतो. थँक्यू सो मच. निर्णय पेंडिंग आहे, त्यामुळे इथून आदर्श संघाला जो काही निर्णय असेल त्यावरती तुम्हाला अंमलबजावणी करायची आहे. आज सलग 5वी रात्र आहे, तुला देखील झोप नाहीये, परंतु आज गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळायचं आहे. नेमकं काय म्हणशील या स्पर्धेविषयी आणि खेळाबद्दल? जर आमच्या टीमचा विचार केला तर सातत्यानं गेल्या वर्षामध्ये आम्ही खूप सारे नंबर मारले आहेत, मात्र या वर्षी थोडासा आमचा संघ डाऊनफॉल मध्ये आहे, थोडासा बॅकफूट वरती आहे. पाहायला गेलं तर
25 ते 30 टुर्नामेंटमध्ये आम्हाला फक्त प्रथम पारितोषिक एकच लाभलंय. अन्यथा तृतीय चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक नाही. या स्पर्धेमध्ये देखील आमची संघातले खेळाडू बोलले होते की आपण खेळलो नाही कारण बॅट पॅच सध्याच्या घडीला आमच्या संघाचा चालू आहे. मात्र एक विश्वास पुन्हा एकदा दाखवला आमच्या मुलांनी स्वतःवरती आणि स्पर्धेमध्ये खेळण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच त्या आदर्श संघाचं कॅप्टन आणि दोघी संघाला देऊया आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॅक्स मध्ये तिथं पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळतील. आता मी स्वतः या ठिकाणी खऱ्या अर्थानं समोलक्षणाला सुरुवात करते. थँक्यू सो मच प्रभू कंपले यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकत होतो आणि त्यांना देऊया आपण शुभेच्छा. जाऊया मॅच मध्ये आपण पाहतोय पहिलं दिला ना एक अजून इकडे डेफिनेटली पहिला इनिंगचा खेळ झालाय समाप्त. या ठिकाणी आपण पाहतोय धावपटलावरती 35 धावा आहेत आणि 18 मध्ये आता बनवायच्यात. तर इथून आपण पाहतोय दिलाय डेफिनेटली जाऊया मॅच कडे. पहिलं सत्र समाप्त झालंय. 35 बनल्यात आणि इथून आता 18 मध्ये बनवायच्या 36 धावा आपण पाहतोय. आता यांची डेफिनेटली शिवशंभू सिल हा संघाचे आता बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय. आपण पाहतोय की 35 बनल्यात आणि 36चा पाठलाग या मॅच मध्ये करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले किरण आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज पाहायला मिळेल. पिंटू आणि किरण पिंटू आणि किरणला आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळेल रोहन. 3 षटकाचा सामना लेग प्लेट सामन्याला होते सुरुवात. तमाम क्रीडा रसिक मैबा प्रेक्षक आणि सगळ्या खेळाडूंचा आपण पुन्हा एकदा जावं घेऊन मैदानाच्या आतमध्ये. डेफिनेटली आपण पाहतोय असेच दादा मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत या मुख्य व्यासपीठावरती. आणि प्रत्येक ज्या वेळेस या मैदानावरती टुर्नामेंट होत असतात अगदी त्या वेळेस अगदी मोलाचा वाटा त्यांच्या माध्यमातून अगदी एक पाठिंबा त्यांचा फार मोठा राहिला. नेहमीच फुल ना फुलाची पाकळी त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांच्या माध्यमातून लाभलेले असते. त्यांच्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचे करूया आपण या ठिकाणी वेलकम स्वागत. परंतु यावेळेस काय घडलं पहिलाच बॉलवरती आले मोठी विकेट. पहिला धक्का या ठिकाणी सिल टीमला बॅटर होईल या ठिकाणी बाद. पिंटू पहिला किरण बाद झाला. यावेळेस मात्र पहिला धक्का सिल टीमला लागतोय. नवीन फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डेफिनेटली रोहनला पाचवा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्याच बॉलवरती विकेट आले. 18 मध्ये 36 बनवायच्या होत्या परंतु पहिल्या बॉलवरती विकेट या ठिकाणी संपन्न केले. गोलंदाज रोहनला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी सध्या त्याची पाहायला मिळते आहे. अगदी बऱ्याच मोठ्या संख्येनं आपण पाहतोय की प्रेक्षक वर्ग स्पर्धेला एन्जॉय करतात. आहे की प्रेक्षक ब्रदर्स स्पोर्ट लाईव्ह च्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धेला एन्जॉय करतात. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण करूया मनाचं अंतकरणापासून स्वागत. बॅटची टॉप एज पडल्यानंतर शरीराचा वेध या ठिकाणी घेतोय चेंडू आणि त्यानंतर मात्र याही बॉलवरती कुठली धाप येत नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय दोन्ही चेंडू या ठिकाणी डॉट आलेत. फार चांगली गोलंदाजी सध्या रोहनची आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहतोय रोहन अगदीच एक चांगला गोलंदाज आहे आपण पाहतोय आणि ती गुणवत्ता सातत्यानं त्याची आपल्याला पाहायला मिळते. नियंत्रित गोलंदाजी काय असते हे मात्र तो सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. शिवशंभू सिल टीम आपण पाहतोय बॅटिंग करत असताना थोडीशी बागपुटला सध्या पाहायला मिळते. वन्स अगेन अजून एक डॉट बॉल सलगचे 3 चेंडू डॉट फेकले त्या ठिकाणी रोहन आणि या मॅच मध्ये
आपला दबदबा या ठिकाणी आपण पाहतोय कायम ठेवत असताना तिन्ही चेंडू या ठिकाणी डॉट फेकलेत गोलंदाजानं. साई 11 डोणे हा संघाचा गोलंदाज आपण पाहतोय. रोहनला बॉलिंग ट्रॅक वरती फार चांगले अप्रतिम गोलंदाजी या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. धाबा बनलाच नाहीये. इशराक कव्हरला ऑन साइडला खिसून मारलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा पार. 4 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल आपण कशा पद्धतीनं समोरच्या दिशेनं चेंडू लांब अतिरिक्त भुसळी आणि त्यामध्ये गती देखील होती. ज्या गतीनं आला होता क्षेत्ररक्षकानं विचार केला नव्हता की या गतीनं चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचला जाईल, परंतु अगदी त्याला बीट करत सरळ चेंडू थेट चालला बाउंड्री लाईन लॉंग ऑफच्या डोक्यावरून अगदी 4 धाब्यांसाठी. बऱ्याच वेळानं हा चौकार आपण पाहतोय की शुभ शंभू सील टीम थोडीशी स्ट्रगल करत होती, परंतु या चौकारानं थोडासा आत्मविश्वास रोहनचा या ठिकाणी वाढला जाईल. 4 धाबा अलग या ठिकाणी आपण पाहतोय. 36 धाबा संख्येचा पाठलाग करतोय शिवशंभू शील संघ, परंतु पहिल्या सुरुवातीच्या 3 चेंडूवरती धाबा बनला नव्हता. या षटकामध्ये ज्या चेंडूवरती आपण पाहतोय 4 धाबा निश्चित स्वरूपामध्ये मिळला जातील. आई फटका चांगला जरूर आहे, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक D4 ना पोहोचले जातील आणि त्या अगोदर या बॉलमध्ये 1 धाव देखील या ठिकाणी प्राप्त केली जाते. फार चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 3 षटकाचा सामना आहे, त्यामुळे रोहन या ठिकाणी चौकारानंतर चांगली वापसी मात्र त्याची पाहायला मिळते. 5 मध्ये 5 धावा त्यानं खर्च केल्या. आमचे साथी समालोचक अर्थातच प्रभू कंबडी त्यांचा देखील या ठिकाणी आपण सामना पाहणार आहोत. आदर्श 11 या संघातून तो आपल्याला खेळताना दिसेल आणि त्यांना देऊ आपण भरपूर सारा शुभेच्छा. नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असतील, खऱ्या अर्थानं त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. कट करायचं होतं गली पॉइंट मधून, बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. सरळच निघून चाललाय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. आलाय डॉट बॉल. एकटीच धावसंख्येची गरज. चला स्पीडअप घ्या सर, पंच ताकीद द्या आपण दोन टीमला. बघा तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत आणि 15 मिनिटांमध्ये आपल्याला ही 2 षटकं ही कंप्लीट करायची आहेत. आता 10 मिनिटांमध्ये ही 2 षटकं तुमची कंप्लीट झाली पाहिजे, याच्याकडे लक्ष केंद्रित करा. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय आता सोमनाथ जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. इथून धाबा रोकायचे 12 मध्ये 31. बॉलर तयार. थोडीशी लाईन थोडीशी खाली ठेवली, पडल्यानंतर अतिरिक्त गती कमी केली होती या चेंडू मधून आणि त्यामुळे इथून सरळ बीट करत चाललाय फलंदाज आपण पाहतोय पिंटूला आणि आलाय अजून एक डॉट बॉल. थोडीशी मी तर म्हणेन या ठिकाणी रिक्स घ्यावी लागेल आता दोन्ही फलंदाजांना, कारण नेट रन जो आहे तो आता 16च्या वरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि येणारे 11 बॉल आणि 31 ची गरज आहे अजून या सामना जिंकण्यासाठी शिवशंभू सील टीमला. परंतु इथून या धाबा अजूनही बनला जाऊ शकतात पण प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. क्रॉस बॅट ना उंच गेलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. आता गोलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि अजून एक धक्का शिवशंभू सील टीमला. बॅट्समन आउट.
नवीन फलंदाज हर्षद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उर्वरित आता 10 चेंडू आणि विजयासाठी बनवावे लागतील 31 धाबा. समीकरण थोडंसं आता कठीण बनत चाललंय अर्थाच्या शिवशंभू सेल टीमला. बॉलर तयार. आवड्या बॅटनं क्रॉस बॅटनं केलं ऑफस्टिकला जाऊन पिक करायचं होतं. शॉर्ट पॉइंट लेग रिजन मध्ये केल्याचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर नाहीये त्यामुळे इथं फक्त बनली जाईल सिंगल आणि सिंगलच या चेंडूवरती. कठीण थोडस आपण पाहतोय आपण थोडस आता कठीण बनत चाललेलं 9 चेंडू 30 धाबांची अजूनही गरज आहे पण तो बॉलिंग ट्रॅक वरती फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज सोमनाथ जाधवची सध्या यॉर्क लाईन वरती अगदी चेंडू फेकले जात आहेत. व्हाईट लाईन वरती चेंडू फेकले जात आहेत. जड मध्ये गोलंदाजी केली जाते. हा फटका चांगला आहे ऑन साइडला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध त्या ठिकाणी रोहनला आपण पाहतोय चेंडूची उचल फेक केली जाईल त्या अगोदर या चेंडूवरती देखील फक्त मिळली जाते सिंगल आणि सिंगलच. फार चांगला खेळला आपण पाहतोय या ठिकाणी दोन्ही टीमच्या माध्यमातून परंतु सामना थोडासा आता कठीण बनत चाललाय. 8 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या 29 धाबा. हे 2 चेंडू फार निर्णायक असतील या मॅच मध्ये. बोल तयार. याही वेळेस क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न लावडले अपील पंचांकडे. विकेट किपरच्या माध्यमातून थोडंसं प्रेशर टाकलं जातोय परंतु आमचे तटस्थ पंच आपण पाहतोय अगदी 3-4 रात्रीमध्ये त्यांचं आपण पाहत आलोय आणि अगदी योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत त्याने खऱ्या अर्थानं पोहोचला. योग्य तो निर्णय प्रत्येक टीमला प्रत्येक खेळाडूंना आणि त्यांचं आपण करूया वेलकम स्वागत. 7 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 29 धाबांची. यावेळेस देखील अपील लावडले अपील आणि यावेळेस मध्ये पंचांनी अपील उचलून धरले आणि इथून अजून एक धक्का शिवशंभू सेल टीमला. बॅट्समन आउट. कठिन रास्तों से ना घबराइए. कठिन रास्तों से ना घबराइए क्योंकि कठिन रास्ते अक्सर खूबसूरत मंजिल तक लेके जाते हैं. ये मंजिल कहां तक लेके जाएगी हिम्मत नहीं हारनी. 6 गेंदे और 29 रनों की जरूरत है. शुभम राणे आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. 6 मध्ये 29 डिफेन्स करायचा आहे. फर्स्ट बॉल स्ट्रोक चांगला आहे. डीप अशा कव्हर बाउंड्री लाईनचा पलीकडे चाललाय. मॅक्झिमम हिट 4 रन. कदाचित गेला तर प्लीज आपण आतमध्ये फेकायचंय. बघा नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल. आदर्श शेलवण वांगणी आणि त्यांना स्पाइट करेल स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान बेडशील. बेडशील हा संघ असेल आणि इथून मात्र 2 संघांमध्ये बॅटल रंगलं जाईल. दोन्ही संघाला विनंती असेल की आपण स्टेजच्या समोर येऊन आपण या ठिकाणी थांबायचं आहे. वन्स अगेन अजून एक चांगला फटका त्याच रिझन मध्ये जणू काय ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय आणि सलग ठोकलाय. वन्स अगेन 4 धाबा. अजून एक चांगला फटका क्लासिक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे यावेळेस त्या ठिकाणी आपण पाहतो चेंडूला अडवलं जात आहे. तत्पूर्वी या चेंडूवरती मात्र मिळते फक्त आणि फक्त सिंगलच. 3 चेंडू आणि समीकरण असेल ते 20 धाबा संख्येचं. 3 चेंडू 20 धाबांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी परंतु इथून सामना थोडं समित म्हणजे आता
आपण पाहतोय की शिवशंभू शिल टीमच्या माध्यमातून इथून कुठेतरी फसलाय. 3 मध्ये जरी 3 षटकार आले तरी हा सामना त्यांच्यापासून चला बेडशीट संघ बघा निर्णय आपण या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे लगेचच. आणि दोन्ही टीम याच्या समोर स्टेजच्या समोर या दोन्ही टीम्स आदर्श 11 वांगणी आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान बेडशील. दोन संघांमध्ये पुढचं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना स्टेजच्या समोर येऊन थांबा बघा. हा फटका फार चांगला मिड विकेट रिझन मधून क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच आणि अजून एक विकेटचं पतन. बघा यामधून जो संघ जिंकेल त्यांनी उद्या बरोबर 5:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे अशा आयोजकांच्या सूचना आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपण पाहतोय स्पर्धेचे दमदार आयोजक सोहेब शेख, त्याचबरोबर आपण पाहतोय की ओमकार पारदे असतील, त्याचबरोबर रोहित दादा कुरे असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय किरण दादा शेलार असतील. सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण सलग आज 5वी रात्रीमध्ये आपण पाहतोय आणि सगळ्यांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांचं करूया वेलकम स्वागत. अगदीच दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय किरण दादा शेलार, त्याचबरोबर सोहेब दादा शेख असतील, त्याचबरोबर ओमकार दादा पारदे असतील, त्याचबरोबर रोहित दादा कुरे असतील. आज सलग 5 रात्रीमध्ये फार चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी घेतली जाते. चला बेडशीट संघ आपण लगेच मधाच्या आतमध्ये जायचंय, ग्राउंड मध्ये लगेच जायचं बघा. जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका. आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला थोडं लवकर सामना या ठिकाणी कव्हर करायची, कारण उद्या मेगा फिनाल आहे त्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये कदाचित लवकर सामने चालू होतील. त्यासाठी आपण आज या ठिकाणी सहकार्य थोडंसं करायचं आयोजकांना. चला स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान बेडशील संघाला आम्ही विनंती करतोय की आपण